एवढी गरमी होते ना उन्हाची, ना पाऊस पडते ना सूर्य थंड होते. तर आज मला लोणचं बनवायचं होतं आणि त्यासाठी मी सगळी सामग्री आता घेतलेली आहे. तर चोप घेतलेली आहे, लवंग आणि लसूण 2 ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी मला पेस्ट करायची आहे आणि दुसऱ्या अशी मोकळ्या पाकळ्या टाकायच्या आहे, जे दाताखाली येतात ना, खूप छान लागतात. आणि हळद एक घेतलेली आहे. त्यानंतर हा मसाला आहे जो की लोणचे मी उलटा कट. श्री श्री स्वामी समर्थ. कशा आहात? बरे आहात ना? तर दिवसभराचं काम सगळं आवरून घेतलेलं आहे. त्यानंतर म्हटलं आता हातोहात लगेच लोणचं करून घ्यावं, कारण कैऱ्या मी सकाळीच फोडून आणलेल्या होत्या आणि त्या पिकायची जरा नरम पडायची भीती वाटते. मग आपलं 12 महिने खार जात नाही, लोणचं जात नाही. तर इथे मी लाल प्रकारचं लोणचं बनवत आहे. बडीशोप, लवंग वगैरे मी सगळा मसाला तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच प्रकारे मी, आणि इतकी गरमी होत होती ना, काय सांगावं. पाऊस येतोय याची आतुरतेनं आता वाट बघणं चालू आहे सगळ्यांची. तर देवाला एवढीच प्रार्थना करते की लवकरच पाऊस पडू द्यावा. तर इथे मी तेल तापलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बहुतेक शिल्लकच असेल, तर आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या मसाल्यामध्ये पण काढून घ्यायचे आहे. इथे मी पेस्ट करून घेतलेली होती, त्याच आपल्याला सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला हे पाकळ्या काढून घ्यायच्या आहे. आता तेच गरम तेल आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये सोडायचं आहे. जे तडतडलं तेल असतं, मसाल्याचे तडतडले पाहिजे, म्हणजे ते तळले जातात त्याच्यामध्ये. छोटी कढई असल्यामुळे मी त्या तेलामध्ये सगळे मसाले टाकू शकत नव्हते. म्हटलं आता त्या ताटामध्ये सगळं मिक्स करून घ्यावं आपण. तर अशा प्रकारे मी सगळं मिक्स केलेलं आहे. एक 5 मिनटं त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर मग ते राहिलेलं तेल मी परत त्याच्यामध्ये घातलं. सगळा मसाला आपल्याला त्या लोणच्या कैऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून त्याला सगळीकडून त्याला मसाला आणि तेल लागल्या जाईल. अशा प्रकारे राहिलेलं तेलसुद्धा मी त्यामध्ये घातलं आणि मला परत कमी पडलं होतं म्हणून मी परत आता तेल घातलं. वरतून आपल्याला एक वाटी मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे. झालं माझं लोणच्याचं सामग्री तयार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बोलण्यामध्ये मी नवीन असल्यामुळे चुका होतीलच, तर मला तुम्ही अपेक्षा आहे समजून घेशाल.